नव्याने सुरू झालेल्या ट्रेनला। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अयोध्येतली ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। ही ट्रेन आता मार्गस्थ झालेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस आपण बघतोय। मुख्यमंत्री आहेत, रेल्वे मंत्री आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातोय। अयोध्येतून बाहेर येणारे किंवा बाहेरच्या जगभरातून अयोध्येत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत सुलभ असा हा मार्ग म्हणावा लागेल। भगव्या रंगात रंगवण्यात आलेली ही ट्रेन दिसते आणि अयोध्याधाम जंक्शन आता खऱ्या अर्थानं कार्यान्वित झालेला आहे। ट्रेन निघालेली, आता यापुढे ट्रेन्स येत जात राहतील। बाजूचं अयोध्याधाम जुनं स्टेशन सुद्धा बघण्यात आलं, ब्रिटिशकालीन छोटंसं स्टेशन, आणि त्याच्यानंतर आता आहे भव्य अयोध्याधाम जंक्शन। स्टेशनही सजवण्यात आलेले आपण आता पाहत होतो तसं, आणि लोक आनंदित आहेत। नव्या कोऱ्या ट्रेनमध्ये बसायचा आनंदच वेगळा। त्याच्यात बसलेले आहेत, मोदींना हात हलवत ते लोकही अभिवादन करतात। ट्रेन सुद्धा तितक्या छान सजवलेल्या आहेत फुलांनी, आणि नव्यानं कार्यान्वित होणाऱ्या या रेल्वे स्टेशनसाठी, या रेल्वेसाठी आणि त्यात बसणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी हा एक वेगळा आनंद आहे म्हणायला हरकत नाही। आता हा अर्पण सोहळा झालेला आहे, ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे, त्यानंतर मोदी आता जातील एअरपोर्टच्या दिशेने। अगदी या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये तुम्हाला जाण्याचा योग आला असं तुम्ही आता म्हणाला। या व्यतिरिक्त आणखी काय काय सुविधा आहेत इथे येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी? एक तर इकडनं तू आता रिधी तुम्ही बाहेरून सुद्धा बघितलं तर दिसेल, ही जवळपास 3 मजली इमारत आहे मोठी, त्यामुळे प्रशस्त भरपूर स्पेस आहे। तिकडे डॉर्मेटरी आहे, जवळपास 250 बेड्स आहेत। तिथे स्त्रियांसाठी वेगळी खोली आहे, म्हणजे विशेषतः ज्यांना स्तनपान करायचं असतं लहान बाळांसाठी त्यांच्यासाठीची वेगळी खोली आहे, वृद्धांसाठी आहे। भरपूर प्रशस्त जागा आहे, तुम्ही तिकडे बसण्यासाठीच्या भरपूर सोयी आहेत। उत्तम कॅफेटेरिया आहे, एस्केलेटर्स आणि लिफ्ट्स पण मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे वृद्ध किंवा अपंग दिव्यांगजन असतील त्यांच्यासाठीच्या सोयी तिथे आपल्याला बघायला मिळतात। मिनरल वॉटर आणि स्वच्छतेची सगळीकडे काळजी आहे। 200हून जास्त CCTV सगळीकडे इन्स्टॉल केलेली आहे, त्यामुळे एक सुरक्षेचा सुद्धा ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। हवेशीर आहे, आपल्याला कल्पना आहे उत्तर भारतामध्ये एकतर प्रचंड उष्णता उन्हाळ्याच्या काळात आणि प्रचंड थंडी हिवाळ्याच्या काळात असते, त्या दृष्टीने हे बंदिस्त आहे। बंदिस्त असल्याचा फायदा असा की वरती तावदानं आहेत काचेची आणि त्याच्यातून प्रकाश थेट येतो, मात्र बाकी स्टेशन बंदिस्त आहे, जेणेकरून तिकडे कूलिंग किंवा हिटिंग दोन्हीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। म्हणजे आता हिवाळा असेल तर तिथे हीटर्स चालू असतील, उन्हाळ्यामध्ये तिथे AC अर्थातच आहे कारण ते बंदिस्त आहे, याच्या सोयी तिथे करण्यात आलेल्या आहेत। आणि हा प्लॅटफॉर्म सुद्धा आपण बघितला, प्रशस्त मोठा प्लॅटफॉर्म आहे, आणि मला केवळ इथून दिसते ते असं इतर ठिकाणची एक तक्रार असते आपल्याला की प्लॅटफॉर्म आणि डब्याचा जो एंट्रन्स असतो रेल्वेचा ह्याचा एखाद्या ट्रेनचा, त्याच्यामधलं अंतरही कमी आहे।